सर्व्हायकल कॅन्सर इंडियातला महिलांमधला सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. बरोबर. सेकंड मोस्ट कॉज ऑफ कॅन्सर डेथ आहे. ह्याचं वाईट असं आहे, की हा ज्या वयोगटामध्ये होतो 35 ते 65 या वयोगटातली ती स्त्री घराचा आधारस्तंभ असते. सो बरोबर. जर का ती आडवी झाली आजारामुळे, ट्रीटमेंट साइड इफेक्ट्समुळे वगैरे, वगैरे, हं, तर तीच नाही अख्खं घर कोलमडतं. हं. आणि हा कॅन्सर माझ्या भाषेमध्ये लेट लतीफ मी त्याला म्हणतो. सगळ्यांना लाईनीमध्ये उभं केलं तर सगळ्यात शेवटी स्पीडने आक्रमण करणारा हा सर्व्हायकल कॅन्सर आहे. आम्हाला हेही माहिती आहे, की 100मध्ये 90 अधिक लोकांमध्ये, महिलांमध्ये आय मीन, एच-पी-व्ही नावाचा व्हायरस, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, जो एक सेक्शुअली ॲक्वायर्ड इन्फेक्शन आहे, हं. तो याचं कारणीभूत आहे. सो जेव्हा कारण माहिती आहे, आमच्याकडे व्हॅक्सिन आहे आणि याच बेसिसवरती ही व्हॅक्सिन आणली गेली आहे, जी वयोवर्ष 9 ते 26 या हं, हं. वयोगटामध्ये देण्यासाठी आम्ही पुरस्कृत करत आहोत. ही व्हॅक्सिन बऱ्यापैकी एफिकस आहे. स्टडीज असं म्हणतात, की हे दिल्यावरती 90 अधिक टक्के लोकांमध्ये, महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरची रिस्क निघून जाईल. सो वयोवर्ष 9 की दॅट इज द ॲव्हरेज एज एका मुलीची पाळी सुरू होईल आणि वयोवर्ष 26 की दॅट इज अगेन टेकन ॲज द ॲव्हरेज एज जिथे सेक्शुअल एक्सपोजर होईल किंवा लग्न झाल्यावरती त्या एच-पी-व्ही-व्हायरसचं इन्फेक्शन त्याला मिळणार आहे. सो या वयोगटामध्ये देणं ही मला वाटतं काळाची गरज आहे.